कोल्हापूर हादरलं, 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देताना म्हणाले, काल रात्री ही घटना घडली। नक्की ही घटना घडली कशी, काय आहे यामागे तथ्य? बदलापूर येथे 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। ठिकठिकाणी अशा घटना समोर येत आहेत। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे गेले असतानाच 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा खून झाल्याचे प्रकरण समोर आले। कोल्हापूर येथील शिहे गावात सदर घटना घडली असं सांगितलं जातंय। या घटनेनंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली। तर देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हटले? मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिहारमधून पीडित मुलीचे कुटुंबीय कोल्हापुरात आले होते। काल दुपारी पीडितेच्या काकांनी तिला मारल्यामुळे ती घराबाहेर पडून गेली होती। रात्री 10 वाजता ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी रात्री शोध घेतल्यानंतर सकाळी तिचा मृतदेह सापडला। पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा असल्याचं शक्यता आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून काही संशयितांना पकडले सुद्धा आहे। त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे। कुठल्याही परिस्थितीत या घटनेशी तळाशी जाऊन आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच पीडित बिहारच्या कुटुंबियांना मदत सुद्धा दिली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर राज्यभरात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत आणि सरकारकडून ही लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम होत आहेत, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारण्यात आला आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी त्याचं उत्तर दिलं। ते म्हणाले, आम्ही लाडक्या बहिणींना आधार देण्याचा कार्यक्रम घेत आहोत, पण विरोधकांनी ही योजना रुचलेली नाही। त्यामुळेच या योजनेला कसा खोडा घालता येईल याबद्दल त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। बदलापूर येथे आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली असता स्वयंस्फूर्तीने सुरू झालेल्या आंदोलनात माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर कुठून आले, असा प्रश्न सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला। तर आमच्या योजनेला बदनाम करण्यासाठी 7-8 तास रेल्वे रोको करण्याचे योग्य आहे का? 2 महिन्यात बलात्काराच्या आरोपीला फाशी शिक्षा झाली असे म्हणालो होतो, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलं। मी आज त्या खटल्याची माहिती दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहेत। तर अशा या घटना दिवसेंदिवस घडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आया बहिणी सुरक्षित आहेत का किंवा मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतो। तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई किंवा कठोर शिक्षा का होत नाही असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जातोय किंवा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा का होत नाही असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय। तर आपण आशा करूया भविष्यामध्ये अशा प्रकारची कठोर शिक्षा येईल आणि गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा करूया। महाराष्ट्रात घडणाऱ्या या अत्याचाराच्या विषयी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। तुम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती आपला आवाज उठवा, जेणेकरून सरकार कोणता तरी ठोस निर्णय घेईल आणि अशा आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, हीच अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र।